Hello students, today we are going to see day 12 of our bridge course. The topic is angles and pairs of angle. The subunit is vertical opposite angles and exterior of a triangle. म्हणजेच विरुद्ध कोन आणि त्रिकोणाचा बाह्य कोन आज आपण पाहणार आहोत. See here vertical opposite angles. Here one diagram is shown here, one figure is shown here. This figure makes four angles, angle 1 and 2 and angle 3 and 4. See carefully. In this figure, two rays, ray AD and ray EC are intersect to each other. या ठिकाणी दोन रे एकमेकांना छेदत आहेत. AD हा एक रे आणि दुसरा EC हा दुसरा एक रे. ते दोन्ही रे एकमेकांना B या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहेत. अँड अँगल ABC म्हणजे अँगल क्रमांक 1 हा तयार होतोय कुणामुळं, तर रे BA अँड रे BC. हा झाला रे BA आणि हा रे BC. यामुळं हे दोन्ही रेमुळं एक अँगल नंबर 1 म्हणजेच अँगल ABC हा तयार झाला आहे. सिमिलरली अँगल नंबर 2 is formed due to ray EB or BE and ray BD. हा अँगल 2 यामुळे तयार झालेला आहे. इफ वी सी केअरफुली, जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर असं दिसतंय रे BA is opposite to the ray BD and ray BE is opposite to the ray BC. AB किंवा BA, ray BA and ray BD these are the opposite to each other and ray BC and ray BE are opposite to each other. आणि अँगल ABC हा जर रे BA आणि BC मुळे तयार झाला आहे, अँगल EBD हा रे BE आणि BD मुळे तयार झाला आहे. आणि जर रे BA BDच्या अपोजिट असेल, BE BCच्या अपोजिट असेल, तर त्यामुळं तयार होणारे दोन अँगल म्हणजे अँगल नंबर 1 आणि अँगल नंबर 2 हे कसे असतील, अपोजिट असतील एकमेकांच्या. त्यांना म्हणतात अपोजिट अँगल्स. अँगल ABC इज फॉर्म बाय द रे BA अँड BC. Angle EBD is formed by the ray BE and BD. These are opposite rays of BC and AB respectively. Therefore, angle ABC and angle EBD are opposite to each other. त्यामुळं अँगल 1 and अँगल 2 हे एकमेकांच्या अपोजिट असतील. अँगल ABC is the opposite angle of EBD and similarly याचप्रमाणे या आकृतीमध्ये अँगल क्रमांक 1 आणि 2 अँगल नंबर 1 and 2 and अँगल नंबर 3 and 4 are the pairs of opposite angles. Then exterior angle of a triangle. Exterior angle of a triangle. त्रिकोणाचा बाह्य कोन. Here also one diagram is given. Triangle ABC is shown in front of you. आकृतीमध्ये त्रिकोण ABC दिसतोय. If we extend side BC as shown in the figure, जर आपण आकृतीमधील त्रिकोण ABC मधील साईड BC ही आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक्सटेंड केली तर काय दिसतंय, अँगल ACD इज फॉर्म अँड विच लाईज आउटसाइड द ट्रायंगल. त्यामुळं एक अँगल तयार झालाय. तो अँगल कोणता, तर अँगल ACD आणि तो त्रिकोणाच्या पूर्णपणे बाहेर आहे. त्यालाच एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. Angle ACD is an exterior angle of triangle ABC.
Angle ACD and angle ACB are angles in a linear pair. कोणते दोन अँगल? तर अँगल ACD म्हणजे हा आणि दुसरा कुठला? तर हा. हे दोन अँगल कसे आहेत? इन अ लिनियर पेअर. आता लिनियर पेअर म्हणजे काय? तर दोन कोणांच्या मधील जी सामायिक भुजा सोडून राहिलेल्या ज्या दोन बाजू असतील त्रिकोणाच्या, पहिल्याची एक आणि दुसऱ्याची एक, अशा ज्या दोन बाजू, त्या दोन बाजूमुळं जर एक लाईन तयार होत असेल तर त्या दोघांना लिनियर पेअरमध्ये आहेत असं म्हणतात. ती त्यांची लिनियर पेअर तयार होते. मग या ठिकाणी AC इज द कॉमन आर्म ऑफ दिस टू अँगल अँड BC and CD are not common, and this side BC and side CD makes a line. Therefore, angle ACD and angle ACB are in a linear pair. हे दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहेत. हे आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. सिमिलरली अँगल PAB म्हणजे हा अँगल अँड अँगल QBC कोणता? तर हा. हे दोन्ही आणखी दोन एक्सटेरियर अँगल आहेत त्रिकोणाची. हे दोन एक्सटेरियर अँगल आणि हा एक तिसरा म्हणजे हा आपला ACD अगोदरचा. असे तीन आपल्याला त्रिकोणाला बाह्य कोन काढता येतील. देन नाऊ आय नो. आज आपण काय काय बघितलं? तर त्याला पहिला पॉइंट, अँगल्स फॉर्म बाय द अपोजिट रे ऑफ द आर्म ऑफ अन अँगल इज सेड टू बी अपोजिट अँगल. Angle formed by opposite rays of the arm of an angle is said to be opposite angles. दोन कोणांच्या भुजांमुळे जर अपोजिट रे तयार होत असतील तर त्या दोन किरणांना, दोन कोणांना अपोजिट अँगल्स असे म्हणतात. सेकंड, द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म व्हेन टू लाईन इंटरसेक्ट्स आर ऑफ इक्वल मेजर्स. या ठिकाणी लाईनच्या ऐवजी लाईज झालेला आहे, लक्षात घ्या. एसच्या ऐवजी एन पाहिजे या ठिकाणी. जर दोन लाईनमुळं दोन व्हर्टिकल अपोजिट अँगल्स तयार होत असतील तर ते दोन्ही अँगल्स हे सारख्याच मापाचे असतात. थर्ड, द मेजर्स ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. त्रिकोणाचा बाह्यकोन हा दूरस्थ अंतरकोणांच्या मापाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच त्रिकोणाच्या एका बाह्यकोनाच्या मापाची बेरीज त्रिकोणाच्या राहिलेल्या दोन कोणाच्या मापाच्या बेरजे एवढी असते. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही प्रॉपर्टीज व्हर्टिकल अँगल अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल बद्दल सांगता येतील. पहिल्या दोन आहेत व्हर्टिकल अँगलच्या आणि तिसरी आहे ही एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल यासाठीची प्रॉपर्टी. आय होप ऑल ऑफ यू आर अंडरस्टँड. नाउ द एक्झरसाइज फॉर यू. This is the exercise. Here two examples are given to you. Find the values of x, y and z. Find the values of x, y and z is the first question, and second question, find the value of x from the figure. हे दोन्ही प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवाल. Okay, today we stop here. Thank you.